लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यात सुद्धा वारे वाहताना पाहायला मिळतात, झारखंड असो हरियाणा असो। पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी प्रकरणे जे ते ऐकायला येतात, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट काँग्रेसला नवी काँग्रेस घडत असताना अर्बन नक्सल म्हणून काँग्रेसवर टीका केलेली पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत सर, कसं बघतात एक काँग्रेसला अर्बन नक्सल ही उपमा जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आलेली आहे? लोकशाहीला साजेशी वक्तव्य त्यांची कधीच नसतात आणि एकंदरच जगामध्ये जितके हुकुमशाह आलेले आहेत त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना किंवा विरोधी पक्षाला अशाच पद्धतीने संभावना केली, काही त्या ठिकाणी दहशतवादी म्हटलेलं आहे किंवा ह्या पद्धतीच्या ज्या टीका आहेत ती हुकुमशाही मानसिकता दर्शवतात। त्यामुळे अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वाला आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या मानसिकतेचा आम्ही जो निकराने विरोध करतो त्याची कारणं जर त्या ठिकाणी जनतेला पाहिजे असतील तर हे असे वक्तव्य आहे। सर, त्याला जोडून आणखी एक प्रश्न आहे की महाराष्ट्रातला भाजपचा एक मोठा नेता म्हणजेच नितीन गडकरी असं म्हणतात आहेत की जे महाराष्ट्रात किंवा मग देशात विरोधी पक्षात आहेत त्यांच्यातल्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी म्हटलं की जर तुम्ही पंतप्रधान होत असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। या वक्तव्याकडे कसं बघतात आणि खरं तर पाहिलं तर देशात आता विरोधी पक्ष जे ते तुमच्याकडे तर तुमचा नेता होता का असं मत असावं का आणि तुमचं कसं बघतं या संपूर्ण नितीन गडकरींच्या स्टेटमेंटकडे कसं बघतात? ते एक हिंदी चित्रपटामध्ये गाणं आहे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, आणि दंगल चित्रपट जो फार लोकप्रिय झाला त्या दंगल चित्रपटामध्ये आमिर खान म्हणतो की दाव दिखाना कुछ है और लगाना कुछ है। तर तशाच पद्धतीचा आता गडकरींचं विधान आहे, त्यांचं PM पदाकडे लक्ष आहे आणि मोदीजींवरती निशाणा साधतायत ते आणि त्याच्यामध्ये हे सगळं साध्य करण्याकरता विरोधी पक्षाचं नाव घेऊन त्याचा खांदा वापरायचा। मला असं वाटतं की हीच त्यांची त्या ठिकाणी भूमिका असावी। त्यांच्या अंतर्गत किती मोठा असंतोष भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आहे मोदी आणि शहांच्या विरोधामध्ये हे त्यातनं दिसून येतं। सर, खरं तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की देश पातळीच्या राजकारणात खूप होल लढाल होत आहेत। इंडिया आघाडीसोबत जे नेते आहेत त्यात मग अरविंद केजरीवाल एक महत्त्वाचं नाव आहे आणि अरविंद केजरीवाल पुढील 2 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशा चर्चा त्या सुरू झालेल्या आहेत। त्या म्हणतात जनतेच्या हातात मी हे सगळं देतोय। आता कसं बघतात ते नुकतेच अरविंद केजरीवाल जे ते तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेला आहे? असं आहे की तो त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि तो व्यक्तिगत मत तसं ठेवण्याचा आणि त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा हा त्यांना अधिकार आहे। प्रश्न असा आहे की या देशामध्ये लोकशाहीच्या संरक्षणार्थ इंडिया आघाडी त्या ठिकाणी झाली आणि लोकशाहीच्या संरक्षणाची किती मोठी आवश्यकता आहे यातनंच दिसतंय की 2 मुख्यमंत्री झारखंडचे असतील की दिल्लीच्या त्यांना जेलमध्ये कसं टाकण्यात आलं। आज कोर्टाने देखील जे ताशेरे जोडलेले आहेत तेही समोर आहेत लोकांच्या आणि त्यामुळे ही लढाई ही इथं संपलेली नाही, लोकसभा निवडणुकीनंतर अजून त्वेषानं लढावं लागेल। त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून संघर्ष सुरू आहे। राहता राहिला त्यांनी जनतेच्या न्यायालयामध्ये जाण्याची जी काही भूमिका मांडलेली आहे, कुठल्याही राजकीय नेत्यानं जनतेच्या न्यायालयात जाण्याची जर भूमिका मांडली तर तो मला असं वाटतं ते अयोग्य कसं म्हणता येईल। सर, मुंबईतील ITI मध्ये आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपस्थित राहिलेले। खरं तर एक पहिला प्रश्न असा आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे राजकारणाबद्दल बोलू शकतात का, कारण की त्यांनी तुमच्या पक्षावर थेट टीका केलेली। दुसरं म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की गांधींची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस ह्याच्यातला खूप फरक आहे, ही काँग्रेस संविधानाविरुद्ध चालत आहे असं या सगळ्या इतर बाबी ज्या आहेत त्या त्यांनी मांडताना पाहायला मिळतात। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल त्या ठिकाणी उपस्थित होते, समाज कल्याण मंत्री केंद्रातील रामदास आठवले सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। कसं बघतात ते जगदीप धनखड यांच्या या विधानांकडे? ज्या संविधानाबद्दल ते म्हणतात त्या भारताच्या संविधानामध्येच उपराष्ट्रपतीपद जे आहे ते अराजकीय आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे। त्यांना कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी किंवा त्याचं सदस्यत्व घेता येत नाही, हे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा त्यांना विसर पडलेला आहे। कारण का दुर्दैवानं त्यांचं सगळं भाषण जे आम्ही ऐकलं ते संपूर्ण राजकीय होतं। एका ठिकाणी पंतप्रधानांची वाकाणणी करायची आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या वरती विरोधी पक्ष नेत्यांवरती टीका करायची, ही काही संविधानिक मानसिकता आहे असं म्हणता येणार नाही। त्यामुळे संविधानाबद्दल जे काही त्यांनी उद्गार काढले ते गांभीर्यानं घेण्याचं कारण नाही। संसदेमध्ये राज्यसभेचे ते प्रमुख आहेत आणि राज्यसभेच्या मध्ये उजव्या बाजूला बघतात, केवळ डाव्याकडे बघतच नाहीत। हे संविधानिक त्यांची भूमिका आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत म्हणजे राहुल गांधींच्यावरती ज्यांच्या न केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष फेक नॅरेटिव्ह तयार करत आहे
त्या फेक नॅरेटिव्हचा देखील त्यांच्यावरती प्रभाव पडला आहे किंवा त्याचं त्या ठिकाणी त्या फेक नॅरेटिव्हचे शिकार झालेले आहेत असं त्यातनं दिसतंय. एकंदरच दुर्दैवी आहे की अशा पद्धतीची विधानं उपराष्ट्रपती करतात. सर अगदी शेवटचा प्रश्न आहे. सुनील तटकरे यांनी एक विधान केलेलं आहे. ते म्हणतात आहेत की 2019ला जे महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं होतं त्यात जर पाहिलं तर 56 जागा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंकडे होत्या आणि 54 जागा राष्ट्रवादीच्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यावेळी जे ते वाटून घ्यायला पाहिजे होतं पण ती राष्ट्रवादीची चूक होते. कसं बघतं त्या विधानाकडे? अशा काही चर्चा झाल्या होत्या का? कारण की तुम्ही काँग्रेससुद्धा ह्या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचा भाग होता. भूतकाळामध्ये रमण्यापेक्षा आता ते वर्तमान काळामध्ये त्यांच्या समोर काय वाढून ठेवलंय त्याचा विचार तटकरे साहेबांनी केला पाहिजे. तुमच्या नेत्याच्या पोस्टरवरती काळे असं तरी बॅनर टाकले जात आहेत. म्हणजे काय अवस्था चाललेली आहे. तुम्ही किती जागा लढणार हे देखील तुम्हाला माहिती नाही आहे. 60 जागा तुम्ही बोलता. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे जे वाद आता चाललेले आहेत ती निस्तरा असा आमचा त्यांना सल्ला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.